गेला पाहिजे। कारण महिला लैंगिक शोषणाची एवढी सगळी प्रकरणं येताना आमचे काही प्रश्न राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी आहेत। 20 तारखेला तुम्ही चाकणकरांचा आयोगाचा राजीनामा घेतला। हा तुमचा महायुती म्हणून निर्णय होता, ती जबाबदारी तुम्ही केली। पुढच्या 8 दिवसानंतर तुम्ही त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला। हा तुमचा पक्षाध्यक्ष म्हणून निर्णय होता, ती तुमची पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती। तुमच्या पक्षाची प्रतिमा तुम्हाला वाचवायची होती, तुम्ही तो निर्णय घेतला। पण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय जबाबदारी घेतली? या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून, या राज्यातील महिलांना आश्वस्त करणारं नेतृत्व म्हणून तुम्ही काय जबाबदारी पार पाडली? सुनेत्रा वहिनी, मला मान्य आहे की आधीचे दिवस काही गडबडीत गेले, दादा गेले, सहानुभूती सगळं ठीक आहे। पण आता निवडणुका लढताय तुम्ही, आता काही काम नाहीये तुमच्याकडे दुसरं। पण निवडणुकांच्या पेक्षाही महत्त्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे, ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे। पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही। हे फार विशेष आहे। महिला आयोग हा महिला बालकल्याण विकास खात्याच्या अंतर्गत येतो। आदिती तटकरे, तुम्ही काय भूमिका अदा केली? ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणताहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही। पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा। फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा। मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीनबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? की आम्ही असं समजायचं का की तुम्हाला जिथे मंत्री करणाऱ्या अजितदादांबद्दलच तुम्हाला काही पडली नाही, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय तुम्ही कारवाई करणार आहात? जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही, दादांच्या बद्दल FIR व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय? एक तरी वाक्य तुमच्या प्रचार सभा आणि सोकॉल्ड तुमच्या बिझी शेड्यूल मधनं बोला ना त्याच्यावर, की चाकणकरच्या कोणत्या फार्म हाऊसवर बुलडोजर चालवला जाणार आहे, चाकणकरला अटकेची कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय? कारण ही जबाबदारी आहे तुमची महिला नेता म्हणून। नाही तर भविष्यात तुम्ही हे बोलून घेऊ नका की मी महिला नेता आहे, भविष्यात तुम्ही हे सांगू नका की आम्ही याला महिला मुख्यमंत्री करणार आहे, त्याला महिला मुख्यमंत्री करणार आहे। जर तुम्हाला महिलांची जबाबदारी उचलता येत नसेल तर नुसती पदं घ्यायची, पदं मागायची याची अपेक्षा करू नका। तिसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून डे 1 पासून सांगतोय, 18 तारखेपासून मी सांगते की चाकणकरचा नुसता राजीनामा नाही, चाकणकरची अटक मला अपेक्षित होती। आता तर चाकणकरचे आर्थिक संबंध अधिक स्पष्ट झाले। पण ज्या अर्थी प्रतिभा चाकणकर म्हणतात की नाही आपल्या सह्या बनावटच आहेत, आपल्या बनावट सह्यात, आपलं तिथं काही नाहीये, आपल्याला बोलावलेलं होतं, हे आपल्याला म्हणजे काय? आपल्याला ही कोणती भाषा वापरताय तुम्ही? प्रतिभा चाकणकर जेव्हा 152 खात्यांमध्ये किंवा जे एकूण खाती आहेत त्यात माझी कागदपत्र बनावट वापरली असं जर म्हणत असतील तर KYC करताना OTP कुणाच्या नंबरवरून गेले? मग प्रतिभा चाकणकरला माहीत नव्हतं आणि प्रतिभा चाकणकरला बळीचा बकरा बनवला जातंय का? कारण प्रतिभा चाकणकरपेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट ही रुपाली चाकणकरांची आहे। पण रुपाली चाकणकरांचा राजकीय महत्त्वाकांक्षा, राजकीय मुत्सद्देगिरी याचा बळी प्रतिभा चाकणकर ठरत आहे का?
प्रतिभा चाकणकरला पुढे केलं जातंय, तिच्या 14 वर्षाच्या लेकराला पुढे केलं जातंय आणि रुपाली चाकणकर वाचायचा प्रयत्न करते का? मग अशा वेळेला एका 14 वर्षाच्या लेकराची सुद्धा जेव्हा मीडिया ट्रायल होते त्यावेळेला महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे तुम्ही कुठे आहात? तुमची भूमिका काय आहे? एरवी तुमचा महिला बालकल्याण आयोग फार असा हात शिवशिवतात ना तुमचे, आहात कुठे तुम्ही? समता पतसंस्थेमधली खाती बनावट आहेत असं जर म्हणायचं असेल तर मग समता पतसंस्थेचं सगळं संचालक मंडळ बनावट आहे का? मग समता पतसंस्थेचा चेअरमन या सगळ्याच्या संदर्भाने पोलिसांच्या भूमिका काय आहेत? प्रतिभा चाकणकरने ज्या पद्धतीने लोकांना बाईट दिला की नाही मला नोटीसच आली नव्हती, मग नोटीस आली नव्हती तर कशाला गेला होतात? असंच तो कोणी पोलिसांना भेटायला जात नाही. आणि जर असं म्हणू आपण की नाही नाही त्यांच्या मनात फारच आपुलकीची आणि कायद्याची चाड वगैरे अशी काहीतरी भावना होती, तर मग ती कायद्याची चाड ज्या क्षणी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांची नावं माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावं चर्चेमध्ये आली, अगदी त्याच क्षणी या दोघीही पोलिसांना भेटायला का गेल्या नाही? ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी नथी आडून तीर मारतायत, ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी माध्यमांना ग्राफिक्स बनवून बाईट पाठवतायत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. 1 महिन्यापासून तुम्ही खरातचा फार्म हाऊस आम्हाला दाखवताय पण त्याच्यावर बुलडोजर चालवला जात नाही. याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे? कारण ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुन्हा पुढे येत आहे. ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही. जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. मुख्यमंत्री साहेब तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या.